पीक विमा संदर्भातील नवीन आणि महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तर बघा 11 ऑगस्ट 2025 यापासून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पीक विमा वितरित करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला। जवळपास 5 ते 7 दिवस झालं पीक विमा हा वितरित केला जात आहे। आतापर्यंत पीक विमा पहिला टप्पा हा वितरित करण्यात आला, परंतु यामध्ये 2 टप्पे वितरित करण्याचे बाकी आहे। हे 2 टप्पे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार? तर बघा PMABYच्या पोर्टलवर स्टेटस हे 0 दाखवत असेल किंवा यील्ड बेस हे 0 दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा हा वितरण केला जाणार आहे। लक्ष द्या, पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरण करण्यात आला आहे आणि या पुढच्या 2 ते 3 दिवसांच्या टप्प्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यात इतर रक्कम वितरित केली जाणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांकडे यील्ड बेस 0 दाखवत असेल, क्लेम अमाऊंट 0 दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार, अशी महत्त्वाची संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, सर्वात पहिलं इथं जसं की महत्त्वाची माहिती तर बघा सर्वात जास्त म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा वितरित होत आहे। आणि जो पीक विमा वितरित होत आहे 2023 पासून ते 2025 पर्यंत या 3 वर्षाचा पीक विमा आहे। जसे की 2023 ते 2024 या किंवा 2025 या 3 वर्षाचा खरीप व रब्बी हंगाम या 2 हंगामातील जो पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला वितरित करण्यात आला होता, परंतु पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याच्या खात्यात हा पीक विमा जमा करण्यात आला नव्हता आणि तोच जसं की पीक विमा वितरित होत आहे। मुख्यत्वे जसं की आपण जर बघितलं तर सर्वात जास्त इथे पीक विमा नागपूर जिल्ह्यात वितरित केला जात आहे। आणि जसं की कारण बघा, नागपूर जिल्हा 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी आपला जीव इथं गमावला आणि जवळपास 10,000 घरे इथं स्थलांतरित करण्यात आली। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील 2024चा राहिलेला पीक विमा हा सर्वात जास्त वितरित केला जात आहे। आणि त्यानंतर बघा 2024 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक इतर जिल्हे पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यातील देखील जसं की शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, या जिल्ह्यातील 2024 मध्ये राहिलेला पीक विमा वितरित करण्यात आला। त्यानंतर 2025 मध्ये जालना असेल, रायगड, पुणे, नाशिक, गडचिरोली, बुलढाणा, धाराशिव, उस्मानाबाद, यवतमाळ या जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगामातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या जिल्ह्यात भरपूर शेतकऱ्यांच्या 2025चा पीक विमा बाकी होता, त्यांचा पीक विमा देखील पहिल्या इथं पीक विमा टप्प्याच्या वाटपावर इथं निधीतून हा पीक विमा वितरित करण्यात आला। कारण की जसं की बघा सांगितलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये 2023 ते 2025 पर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आणि त्या जिल्ह्यात शेतकऱ्याचा पीक विमाचा पहिला टप्पा निधी हा वितरित करण्यात आला। त्यानंतर जे राहिलेले जिल्हे आहे तर त्या पीक विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये इथं निधी वितरण केला जाणार आहे, त्यांची तारीख देखील आपण पुढे सांगणार आहोत। त्या अगोदर बघा नेमका हा पीक विमा सरसकट कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे, अशी संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी सर्वांनी लक्ष द्या। तर बघा, जो पीक विमा तुम्ही क्लेम केला असेल किंवा जो पीक विमा तुम्ही भरला असेल तर त्याची विम्याची रक्कम PMABY या पोर्टलच्या जसं की माध्यमातून दाखवत असेल, जसे की ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झाली नव्हती, आता ती रक्कम जमा केली जात आहे। बाकी काही शेतकऱ्याची रक्कम इथं PMABYच्या पोर्टलच्या दाखवत नव्हती, परंतु आता ही रक्कम दाखवल्या मार्फत इथं सुरुवात झाली आहे। आणि जी रक्कम तुम्हाला त्या खात्यावरती दिसत असेल तेवढीच रक्कम तुम्हाला जमा केली जाईल। पीक विमा कोणत्या पिकासाठी मिळतोय आणि कोणत्या पिकाला किती विमा मिळतोय, फळ पीक असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, तर इतर जसं की बरेचसे पिकं असतील तर या पीक विमाचा जसं की तुम्हाला कोणत्या पिकाला किती रुपये मिळते, तर हा 2023 ला मंजूर झाला होता किंवा 2024चा 2025 मध्ये इथं राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला असेल तर तो पीक विमा PMABYच्या पोर्टलवर दाखवत असेल किंवा अगोदर 1 ते 2 जसं की दिवसाखाली PMABYच्या पोर्टलवर दाखवत नसेल, परंतु आता हा रक्कम त्या पोर्टलवर दाखवत असेल तर तो पीक विमा तुम्हाला वितरित केला जात आहे। काही शेतकऱ्यांकडून सांगितलं जात होतं त्यांची रक्कम PMABYच्या पोर्टलवर दाखवत नाही, परंतु हे पोर्टल जिल्ह्यानुसार अपडेट केलं जात आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची रक्कम PMABYच्या पोर्टलवर दाखवत नसेल तर त्यांची जसं की रक्कम आता दाखवण्यास सुरुवात झालेली आहे। जवळपास आता या दुसऱ्या टप्प्यांमध्ये 600 कोटी रुपये वितरित केले जाणार आहे। त्यानंतर बऱ्याच इथं शेतकरी म्हणत होते कोणते जिल्ह्यासाठी पात्र करण्यात आले, तर बघा इथं स्पष्टपणे केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडून जसं की सांगण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढे जिल्हे पात्र करण्यात आले आहे। कोणत्याही जिल्ह्याला या ठिकाणी जसं की मागे टाकलं नाही आणि कोणताच जिल्हा इथं सुटणार नाही, राहणार नाही असं कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे। याचबरोबर हा जो पीक विमा वितरण करण्याला सुरुवात झाली आहे
पीक विमा प्रति हेक्टर किती रुपये जमा केला जात आहे? तर बघा, पीक विमा प्रत्येकी इथे शेतकऱ्याच्या प्रमाणे जसं की एकसारखा जमा केला जात नाही. प्रत्येक शेतकऱ्याला हा पीक विमा वेगवेगळ्या रक्कममध्ये जमा केला जातात. जसे की तुम्हाला ज्या पीक विम्याची रक्कम PMEBYच्या पोर्टलवर दाखवत असेल तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे. तेवढीच रक्कम तुम्हाला इथं जमा होणार आहे. जेवढी रक्कम तुम्हाला त्या पोर्टलवरती दाखवत असेल तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती सुद्धा येणार आहे. काही शेतकऱ्यांची 500 रुपये रक्कम दाखवत असेल तर तेवढीच रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर बाकी अशा पद्धतीची पीक विमा संदर्भातील अपडेट होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.